शेगावचा महाप्रसाद साधा, सात्विक आणि मन भरून टाकणारा. प्रत्यक्षात ही कचोरी पहिल्यांदा मी खात आहे, शेगावची कचोरी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश सेनाने आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या या पहिल्या ब्लॉग मध्ये. तर आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण आज आहे प्रकट दिन आणि त्या निमित्ताने मी आलो होतो श्री गजानन महाराजच्या गावी शेगावला. हा ब्लॉग फक्त दर्शनाचा नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि मनाला समाधान देणाऱ्या क्षणांचा आहे. इथली गर्दी, भक्तिभाव, वातावरण आणि शांतता हे सगळं शब्दात सांगता येणं खूप कठीण आहे. आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला शेगावचा पूर्ण डिव्होशनल अनुभव दाखवणार आहे, तर ब्लॉग मध्ये बनून राहा. चला तर मग आजचा प्रवास सुरू करूया. हा तर मंडळी, मी फायनली पोहोचलोय श्री गजानन महाराजच्या मंदिरात आणि येथील गर्दी दर्शवते की भक्तांच्या मनात किती भावना आहे. शेगाव दर्शनाची व्यवस्था एकदम उत्तम दर्जाची आहे आणि हे तुम्हाला मंदिराच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत जाणवेल. आता सगळ्यात आधी आपण जाऊया श्रींचे दर्शन घ्यायला आणि मग जाऊया महाप्रसादाकडे. मंडळी, आपले दर्शन खूप छान आणि शांततेत झाले, पण मात्र मंदिराच्या परिसरात शूटिंग आणि कुठल्याही प्रकारचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. चला तर मग आपण आता जाऊया प्रसादालयाकडे. श्रींच्या दर्शनानंतर प्रसादालयाकडे येताना एक वेगळाच समाधान मिळतं. इथे आल्यावर फक्त जेवण नाही, तर प्रसादासोबत श्रींचा आशीर्वादही मिळतो. खरंच येथील प्रसाद मन तृप्त करून टाकणारा आहे. चव खूप छान आहे, एकदम सुंदर असा स्वयंपाक केला गेलेला आहे. प्रसादात वरण, भात, फळभाजी, पोळी, पिठलं आणि गोड भात असा 7 चवींचा महाप्रसाद आस्वादायला मिळतो. हा तर मित्रांनो, आपले दर्शन तर खूपच छान प्रकारे झालेले आहे आणि तेथील प्रसाद पण खूप छान होता, चविष्ट होता. आणि आता मी सध्याला आलोय शेगाव रेल्वे स्टेशनवर आणि आता वाजले दुपारचे 12 आणि मी तुमच्यासाठी एक्सप्लोर करणार आहे शेगावची प्रसिद्ध कचोरी. याआधी व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा तर गरमागरम कचोरी तर आपण घेतलेली आहे. या कचोरीचं नाव तर भरपूर ऐकलंय आणि बाहेर पण भरपूर खाल्लंय, पण प्रत्यक्ष आज शेगावला येऊन ही कचोरी खातोय आणि हिचा रिव्ह्यू कसा आहे मी तुम्हाला सांगतो. मात्र 24 रुपयाची कचोरी आहे. 2 नाग देतात, त्यासोबत ग्रीन चटणी आणि एक म्हणजे हा काही ठेचा आहे आणि एक मिरची देतात. असे 2 नग कचोरी फक्त मात्र 24 रुपयाला आहे. आणि चला तर मी तुम्हाला सांगतो ही कचोरी कशी आहे. तर प्रत्यक्षात ही कचोरी पहिल्यांदा मी खात आहे, शेगावची कचोरी. आणि एक नंबर अशी हिचं चव आहे. बाहेरून खरपूस आणि आतून नरम अशी ही कचोरी आहे. तुम्ही शेगावला आल्यावर नक्कीच ट्राय करा. शेगाव स्टेशनच्या अगदी बाहेरच आहे शर्मा कचोरी या शॉपचं नाव आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करजा. हा तर मंडळी, फायनली आपला पूर्ण प्रकारे प्रवास झालेला आहे. आपले दर्शनही खूप छान प्रकारे झाले आणि मंदिरातील जी महाप्रसादी होती ती पण खूप छान होती. आणि शेगावची आपण कचोरी शेवटी टेस्ट केली, तिचंही चव एक नंबर होती. असंच फूड आणि ट्रॅव्हलचे व्लॉग मी नवीन नवीन घेऊन येणार आहे. यासाठी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन पहिले येतील. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट नवीन व्लॉग मध्ये. बाय.